नमस्कार मंडळी. आज आपण कुठलीही रेसिपी न बनवता आपला एक मिनी ब्लॉग बनवणार आहोत, तो म्हणजे गौरीचा ओसा कसा भरावा. त्यासाठी काय करायचं, इथे आपण सूप घ्यायचं आहे. तर ज्या कोणी नवविवाहित स्त्रिया असतील त्या नवीन सूप इथे वापरू शकतात. तर आता आम्ही तर रेग्युलर ओसा भरतो, त्यामुळे हे माझं आधीचंच सूप आहे. सूप स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याला एका बाजूने दुसऱ्या बाजूला असे 5 फेरे आपण धागे बांधून घ्यायचे. आता मध्यभागी हळद कुंकू घालायचं, तुम्हाला हवं असेल तर स्वस्तिक घालू शकता. आता इथे आपण एक विड्याचं पान ठेवलेलं आहे, म्हणजे 2 पान आहेत आणि तसा विडा ठेवून त्यावरती सुपारी ठेवायची आहे. त्यावरती आपण नाणं ठेवून द्यायचं आहे. आता याला आपण वस्त्र घालून घेणार आहोत, म्हणजे कापसाचं जे वस्त्र असतं त्याच्या आपण 2 पिढ्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता फूल, हळद-कुंकू असं सर्व वाहून आपल्याला इथे विड्याची स्थापना करून घ्यायची आहे. याच्यासोबत आपण गौरीसाठी इथे एक छोटीशी ओटी करून घेणार आहोत. तर खण, नारळ, इथे सौभाग्याचा चुडा, सोबत आपण इथे हिरवा चुडा ठेवलेला आहे, खण घातलेला आहे आणि आता ही अशी करांद्याची जी पानं असतात, तशी आपण पानांच्या जोड्या करून घ्यायच्या आहेत आणि तशी आपण पानं इथे रचून घ्यायची आहेत. तर साधारण मी इथे 5 पानं ठेवलेली आहेत, तशी 5 पानं रचून घेतलेली आहेत. आता मिक्स भाज्या ज्या आपल्याला अशा मिळतात, मार्केटमध्ये इझिली मिळतात, तर वाटा मिळतो त्याचा. नाहीतर नसेल तर तुम्ही तुमच्या घरगुती भाज्या कापूनही घेऊ शकतात. तर इथे भोपळा, भेंडी, गवार, दोडकं किंवा पडवळ, काकडी, कारली आणि सुरण वगैरे अशाच्या ज्या कुठल्याही भाज्या जिथे तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि करांद्याचं फळ, तर हे सर्व भाज्या यावरती थोड्या थोड्या घालून घ्यायच्या आहेत. मग एखादं अख्खं फळ म्हणून मी इथे वेलची केळी घालून घेतलेली आहेत आणि यासोबत यावरती फुलं घालून घ्यायची आहेत. आता फुलं व्यवस्थित घालून झाली की आपला ओसा भरून झालेला आहे. आता काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ओसा भरला जातो, काही ठिकाणी फळांचा ओसा भरला जातो, तर आमच्याकडे भाज्यांचा ओसा भरला जातो आणि यावरती आवर्जून पोहे घातले जातात. तर इथे गावठी पोहे मी घालून घेतलेले आहेत. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकतात, लाया घालू शकतात. आता आमच्या देवीसाठी इथे खरं तर वडे आणि खिरीचा नैवेद्य असतो, पण आता इथे मी पुऱ्या बनवलेल्या आहेत. पुऱ्या आणि यावरती मी खीर ठेवलेली आहे. हा नैवेद्य या प्रत्येक ओश्यावरती घालून घ्यायचा आहे. त्यासाठी मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपला नैवेद्यही आहे तो आपल्या ओश्यावरती घालून झालेला आहे. आता सर्व ओश्याच्या पानांना आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपण जो इथे नारळ ठेवलेला आहे त्यालाही आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. ज्या वेळेला आपला पूर्ण ओसा भरून होईल तरी आपण यातनं नारळ वगैरे काढायचं नाही. असा आपला सुबक आता ओसा भरून झालेला आहे. आता आपला हा भरून झालेला ओसा जो आहे हा छानपैकी आपल्याला सुपासकट घेऊन जायचा आहे. त्यावरती आपण रुमाल घालून घ्यायचं आहे. जिथे गौरी गणपती असतील त्या ठिकाणी हा ओसा दाखवून त्यामधलं एक एक वाण आपण त्यासमोर ठेवून द्यायचं आहे. आता आपला ओसा भरून झालेला आहे. आपण परत घरी आल्यानंतर या ओशातलं मी एक पान आपल्या देवासमोर मांडून घ्यायचं आहे. त्यानंतर हा ओसा आणि हे सूप असंच आपल्याला दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायचं आहे. आणि आता हे सूप जे असतं ना, त्याला काय करायचं आहे, ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी आपलं सर्व होईल त्यानंतर त्याला हलवून त्यातला नारळ वगैरे काढून घ्यायचं आहे. आता ह्या सुपाला असंच मी रात्रभर ठेवून घेणार आहे. आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी आणि ब्लॉगसाठी चॅनलवरती स्टे ट्यून. थँक्यू.